जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी जान्हवी आणि मी आज विचार केला की तुमच्याबरोबर नामस्मरणाचं महत्त्व याविषयीचा व्हिडिओ शेअर करावा. आता जे माझे महाराज आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांनी नामस्मरणाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांच्या मते तुम्ही दुसरं काहीही करू नका, परंतु न चुकता नामस्मरण करा आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं प्रचिती येईल की तुमची किती तुम्हाला आध्यात्मिक बळ मिळत आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की दुसरं तुम्ही काही करू नका, माझं नावसुद्धा घेऊ नका, पण रामाचं नाव सतत घेत राहा. आणि त्यांनी हे जे प्रवचनाचं पुस्तक, त्यांच्या प्रवचनांवर आधारित पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरणाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. आता हे जे पुस्तक आहे प्रवचनांचं, याविषयीची माहिती मी तुमच्याबरोबर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे आणि गोंदवल्याची माहितीसुद्धा शेअर केलेली आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ती जी पॉझिटिव्हिटी जाणवते ना गोंदवल्याला, ती त्या नामस्मरणामुळेच आहे. कारण तिथे लोक जाऊन सतत जप करतात. परत तिथे एक त्याच्यासाठी खास त्यांनी मोठा हॉल आहे की जिथे तुम्ही पाहिजे तितक्या वेळ नामस्मरण करू शकता आणि तुम्हाला ना ती पॉझिटिव्ह एनर्जी त्या गोंदवल्याला गेल्यावर त्या परिसरामध्ये महाराजांच्या मंदिराजवळ जाणवते. त्यामुळे त्यांनी नेहमी हेच म्हटलं आहे की मी प्रत्येक व्यक्तीमध्ये रामाला बघतो, रामाचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही बाकी काहीही केलं नाही तरी चालेल, पण एक जपमाळ न चुकता तुम्ही रोज करा आणि तुम्हाला ते केल्यानंतर त्याच्यामधनं ती पॉझिटिव्हिटी जाणवेल. तुमच्यावर जर कोणते संकट असतील किंवा सतत तुम्हाला कशाची तरी काळजी वाटत असेल तर त्यातनं तुम्ही नक्कीच मार्ग काढू शकाल. ते नेहमी हेही म्हणतात की तुम्ही माझ्याकडे विषयांची मागणी करू नका की मला हे पाहिजे किंवा माझ्यावर हे संकट आलं आहे. तर त्या संकटातनं तुम्ही आपोआपच बाहेर निघाल जर तुम्ही न चुकता नामस्मरण केलं तर त्याच्यामुळे त्यांनी जपमाळेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक प्रार्थनासुद्धा आहे या पुस्तकामध्ये प्रवचनांच्या, की नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे. तर त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं आहे की सतत नाम घेत राहा आणि ते सगळ्यांपर्यंत पोचवत राहा. त्यामुळे तुमचा अहंकार कमी होईल किंवा तुमची जर आध्यात्मिक प्रगती होत नसेल किंवा आध्यात्मिक तुम्हाला विश्वास त्या गोष्टीवर नसेल तर तो आपोआपच येईल. शिवाय या प्रवचनांच्या पुस्तकात रामनवमीचे सुद्धा प्रवचनं आहेत आणि गुरुपौर्णिमेचे सुद्धा 2 प्रवचनं आहेत. ते सुद्धा खूप छान आहे आणि त्याच्यामधनं सुद्धा आपल्यापर्यंत ते हाच संदेश पोचवतात आहे की नामस्मरण किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे न चुकता तुमचे कोणीही गुरु असू द्या, ते तेच म्हणतात की तुमच्या गुरुनी तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर जी माळ करायला सांगितलेली आहे ती तुम्ही न चुकता करा आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा जाणवेल. त्याच्यामुळे त्यांचं नामावर जे प्रेम आहे ते सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा त्यांनी त्यांच्या या प्रवचनांमधनं प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदासुद्धा आपल्याला नामस्मरण जर न चुकता केलं तर तो आपल्याला दिसतो. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त.